बर, बघा, आई व मुलांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते, तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार? लक्ष द्या, इथं लिहितो मी मुलगा आणि इथं आई. आता बारीक लक्ष द्या. 6 वर्षापूर्वी वयाचं गुणोत्तर 6 वर्षापूर्वीचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय गणित म्हणते? 6 वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होतं. म्हणजे 6 वर्षापूर्वी जर मुलगा x वर्षाचा तर आई मुलाच्या 5 पट, एक्सची 5 पट 5x, ही त्यांची 6 वर्षापूर्वीची वय, अर्थात वयाचं गुणोत्तर. मग आजच्या त्यांच्या वयांचं गुणोत्तर किती हो सर? ही गोष्ट 6 वर्षापूर्वीची आहे. आज या गुणोत्तरात 6 मिळवा, म्हणजे आज मुलाच्या वयाचं गुणोत्तर असणार x अधिक 6. ओके, आज आईच्या वयाचं गुणोत्तर असणार 5x अधिक 6. ही त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर आहे, समीकरण स्वरूप. आता गणित काय म्हणते लक्ष द्या. आई व मुलांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. आजची त्यांची वय आणि वयांची बेरीज. मग आजची त्यांच्या वयाची ही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडणं कर्मप्राप्त. जसं की x अधिक 6 अधिक स्वरूपात पुन्हा 5x अधिक 6, समोर त्यांच्या वयांची बेरीज 60 सर. ओके, याला कंसातून काढा. x अधिक 6 अधिक 5x अधिक 6 बराबर 60. x मोजा, 5x आणि x 6x सर. आता हे 6 आणि 6 इथं अधिक स्वरूपात 12, समोर 60. 6 x ला एकटं करा, 60 कडे जाताना हे 12 वजा मांडावे लागतात. आता 6x म्हणजे काय? तर ही वजाबाकी. 48 आणि 2 50 आणि 60, 48 ही वजाबाकी. x ला एकटं करा, 48 कडे जाताना हे 6 भागिले मांडा. हा भाग जातो 6 8 48, म्हणजे x ची किंमत आली 8. आल्या x ची किंमत त्यांच्या आजच्या वयाच्या गुणोत्तरात मांडून उत्तराप्रत जा. ओके, त्यांच्या आजच्या वयांची गुणोत्तर आहेत मुलांचं x अधिक 6. x ची किंमत आली 8, म्हणजे 8 अधिक 6, 8 आणि 6 14 वर्ष. हे आज मुलाचं वय आहे. ओके, पण प्रश्न काय आहे? मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार? हे 14 वर्षे हे त्या मुलाचं आजचं वय आहे. 10 वर्षानंतरचं त्याचं वय काय असेल? याच्यामध्ये 10 मिळवा, म्हणजे 10 वर्षानंतर मुलाचं वय 24 वर्ष असणार. आज आईचं वय काय आहे? आजचं आईच्या वयाचं गुणोत्तर 5x अधिक 6. याच्यामध्ये आल्या x ची किंमत टाका. जसं की 5, x ची किंमत 8, हे x 5 ला गुणिला आहेत म्हणून गुणिला 8 अधिक 6. 8 पंचे 40 अधिक 6 46 वर्ष. हे आईचं आजचं वय. ओके, आणि 10 वर्षानंतर एखाद्या वेळेस आईचं वय विचारलं असतं तर 46 मध्ये 10 मिळवा, 56 वर्ष. आईचं किती? 10 वर्षानंतरचं 10 वर्षानंतरचं वय असतं. प्रश्न मुख्य, मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार? 24 वर्ष हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.